7 मे रोजी कोकण विभागाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे. या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं हे सांगण्यासाठी ही सभा आहे. प्रचंड मोठी सभा आहे आणि आपण सर्व या सभेला आलात म्हणून भाषणाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. बंधूंनो, भगिनीनो, मातांनो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी अतुल खालसेकर, सन्माननीय शेखर निकम, सन्माननीय सदानंद चव्हाण या सर्वांनी आपल्या भाषणामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून मी उभा आहे त्याला मतदान का करावं, मोदींच्या 400 पार मध्ये नारायण राणे का असावा या संबंधी सविस्तर आपले विचार मांडलेले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितोय की ही निवडणूक देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, या देशाच्या प्रगतीसाठी, एक विकसित भारत जगाच्या पाठीवर व्हावा यासाठी अतिमहत्वाचं. म्हणजे निवडणूक नेहमीच नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा आमदारकीची निवडणूक ही नाहीये. ही निवडणूक देशाचे पंतप्रधान आणि देशाची सत्ता कोणाच्या हातात येतोय आपण हे ठरवणारी महत्वाची निवडणूक आहे. म्हणून गांभीर्याने निवडणुकीकडे पाहणं आणि मतदान करणं आवश्यक असं म्हणतात. सन्माननीय शेखर निकम याने या ठिकाणी काल मला म्हणाले की मी सभा आयोजित करतोय चिपळूण मध्ये, पण त्यावेळेस त्याने मी सांगितलं नाही मी पोचेन का बऱ्याच सभा, कालही 8 झाल्या, आजही 8 जवळपास होत आहे. तरी वेळ मिळाला मी इथे आलो आणि त्यांनी सांगितलंय ते नारायण राणे येणार होते, मला माहित नाही, ते यापेक्षा मोठी केली. सन्माननीय शेखर निकमजी, आपण ही भव्य सभा आपण आयोजित केलेली आहे, तिला मी कमी लेखणार नाही. या सभेच्या उपस्थितीपेक्षा आपलं आणि माझं अनेक वर्षाचं जे नातं आहे आणि आपण जो स्नेह देता ते पाहून मला खात्री आहे की या निवडणुकीत आपण मोठं मताधिक्य मला द्याल असा विश्वासही माझा म्हणाला. ही लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. 6-7 दिवस आहे. मी सांगितलं अति महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे पाहणं जनतेने गांभीर्याने पाहणं. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी निवडणूक सुरू होताच एक घोषणा दिली, आपके बार 400 पार. आता या वेळेला आम्ही विजय मिळवणार. किती खासदार? 400 पेक्षा जास्त. आता किती आहेत? 303 आहे आणि ते 400 पेक्षा जास्त वाढवायचे. याच्यावर विरोधक चेष्टा केली. शिवसेनावाले याच्यावर मत व्यक्त करताना चेष्टा जी करतात त्यांना मला सांगावंच वाटतं. एक वाक्य रामलीला मैदानावर गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या मीटिंग मध्ये उद्गारले, अब की बार
मोदी तडीपार. बघा केवढा माणूस, तुझी पक्षाची स्टेज ताकद किती हो. आज 5 खासदार आज आहेत, या निवडणुकीनंतर 0 होणार. आणि तो लल्ला मैदानावर जाऊन बोलतो की मोदी तडीपार. कोणाबद्दल बोलतो? देशाच्या पंतप्रधानांबद्दल. हा 303 खासदार आहे मेजॉरिटी मध्ये, आणि त्यांची क्षमता आहे 100 खासदार वाढवायची. तुझं काय? 16 आमदार आहेत. या निवडणुकीनंतर 10 निर्णय घेतला कुठे जायचं ते. 6 आमदार आणि आता 5 खासदार, ते 0 होणार. ही तुझी ताकद असताना तू डायरेक्ट पंतप्रधान, डायरेक्ट अमित शहा यांच्यावर बोलतो. मला विचारायचं आहे, 2022 कोरोना या देशात, जगाच्या पाठीवर अनेक देशात कोरोना आला. अनेक देशात लाखोनी माणसं गेली, चायनामध्ये गेली, आपल्याकडे पण गेली. पण त्यावेळेला मोदींनी या देशासाठी या जगातल्या लोकांसाठी काम केलं. त्यांनी या देशात लस निर्माण केली, लसीकरण आपण आणि परदेशातही पाठवलं, वॅक्सिन तयार केले, अनेक देशांना पण दिले, लोकांचे जीव वाचवले. एवढंच नाही, कोरोनामुळे कारखाने बंद पडले, अनेक कंपन्या बंद झाल्या, हॉटेल बंद झाली, शहरं बंद झाली. काही दुसऱ्या राज्यातले कामगार निघूनही गेले, आणि काम नसल्यामुळे, नोकऱ्या गेल्यामुळे उपासमार आपल्या देशात सुरू झाली. गरिबांकडे लहान मुलं अन्न नाही म्हणून रडू लागली. माननीय मोदींची नाही कळलं, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांनी बोलून दाखवलं की या देशातला एक काही माणूस उपाशी राहता कामा नये, म्हणून त्यांनी 80 कोटी लोकांना, 140 पैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा तेव्हा सुरू केलं 22ला, आजही सुरू आहे आणि पुढचे 5 वर्ष चालू राहणार. हे मोदी. आणि त्याच वेळेला कोरोना काळात हे शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री होते. 2.5 वर्ष होते. 2.5 वर्ष 2 दिवस फक्त मंत्रालयात गेले. उपासमार राज्यात चालली होती. कोरोनाने लोक मरत होते. धान्य पुरवठा कोणाला केला? 5-10 किलो तरी स्वतःहून कोणाला पाठवले? गरिबांना केलं का? नाही केलं. उलट मोदीजींनी औषधं जी पाठवली महाराष्ट्राला, सगळ्या राज्यांना, त्यात महाराष्ट्राला पाठवली. त्यात कमिशन टेंडर काढताना यात उद्धव ठाकरेंनी 15% कमिशन खाल्लं, त्याने त्याच्या मुलांनी. लाज लज्जा नसलेला माणूस आहे. औषधामध्ये पैसे आणि ती का करतात माननीय मोदींना? मोदींनी या 10 वर्षामध्ये 54 योजना लोकांसाठी दिल्या. 54. त्या महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, तरुण पिढीसाठी आहे. बांधवांनो, भारत देश 140 कोटी जनतेचा भारत, ग्रामीण भागामध्ये महिलांना शौचालयाची व्यवस्था नव्हती. महिला रात्र कधी होते वाट पाहायच्या. मोदींनी या 10 वर्षामध्ये 11 कोटी 72 लाख शौचालय बांधून दिले. 11 कोटी 72 लाख. मोदींनी सांगितलं मी नळाने लोकांना पाणी देणार. किती लोकांना दिलं? 8 कोटी घरांना पाणी दिलं. 8 कोटी. घरात आजारी माणूस पडला, घरात पैसे नाहीयेत, तो रुग्ण म्हणून या जगातून जाऊ शकतो. पण मोदींनी सांगितलं नाही. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना काढली आणि त्या घराला, त्या व्यक्तीला 5 लाखाची मदत केंद्र सरकार करतंय. उद्धव, अरे लोकसभा लढवतोय ना,
इथे आलास काल का नाही जाहीर केलं? रत्नागिरीमध्ये जो आजारी पडेल एकालाही मृत्युमुखी जाऊ देणार नाही, मी औषध देईन. बोललास नाही, ही दानत नाही. आणि बांधवर अशा 54 योजना जे मोदीने दिल्या. उज्ज्वला गॅस ही आहे. एससी एसटीच्या लोकांना, मागासवर्गीय आणि आदिवासी लोकांना उद्योगधंदे करण्यासाठी त्यांनी सबसिडी किती टक्के बांधवांना बघितली? जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे 35% ते 90% सबसिडी आहे. आता एससी एसटीचे लोक उद्योग करायला लागले, व्यवसाय करायला लागले. मी एक खातं सांभाळायला लागलो, त्या महिलांची संख्या फक्त 13% उद्योजक म्हणून होती. आज 2.5 वर्षानंतर 29% झाली. हे प्रमाण वाढतंय. भारताचं दरडोई उत्पन्न वाढावं, भारताचं जीडीपी वाढावं, त्याला कळणार नाही. जीडीपी एक्सपोर्ट वाढावं, भारत महासत्ता विकसित देश बनावा, पण मोदी प्रयत्न करतायत. मोदी प्रयत्न काय विरोधी पक्षाचे मुद्दे आहेत? काय मुद्दे आहेत? म्हणे भारताचं संविधान मोदी साहेब बदलायला निघाले. कोण बोललं? स्वतःच्या मनाने. तो एक राहुल गांधी काम नाही, धंदा नाही, एवढी दाढी वाढवली, टी शर्ट घालतो, रस्त्याने कधी पण टीव्ही लावा, चालतोच आहे, थांबतच नाही. अरे बाबा, या देशातील 140 कोटी लोकांचा विचार कर. त्यांना काय गरज आहे? अन्न धान्य, पोटाचा प्रश्न, छताचा प्रश्न, घराचा प्रश्न. आणि मोदींनी 4.25 कोटी घरं गरिबांना दिली. तू एक तरी दे रे राहुल गांधी, नाही तर उद्धवला सांग. फक्त टीका मला विचारायचं आहे राहुल गांधींना. राहुलजी, या देशात तुमची काँग्रेसची सत्ता 65 वर्ष होती. 1-2 नाही, 65 वर्ष. 65 वर्षामध्ये 80 वेळा भारतीय घटना बदलली. या लोकांनी 80 वेळा का बदलली? कोणाला विचारून बदलली? आणि आम्ही बदलत नसताना विषय नाही म्हणून म्हणे बघा बघा बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतात. म्हणजे मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या लोकांच्या मनात बीजेपी बद्दल कलुषित निर्माण करण्याचं काम. ते मुस्लिम बांधवांबद्दल कधी मोदी साहेब जात धर्मावर बोलत नाही. ते म्हणतात मी जात पात धर्म नाही, माणूस त्यामध्ये एकमेव धर्म. ते म्हणतात माणसाला पोट असतं आणि पोटाला धर्म नसतो. आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. मोदींनी 4 गोष्टी सांगितल्या. मोदी म्हणतात मी या 4 जाती मानतो किंवा धर्म. 1 महिला, 2 युवा, 3 शेतकरी आणि 4 गरीब माणूस. या आपल्याकडे म्हणे मला जातपात पाहिजे. हाय विचार राहुलचे किंवा ही काय आघाडी केली आहे त्या आघाडीचे नाही मांडव. आणि म्हणा माननीय मोदी साहेबांनी 2014 साली आले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबर होता. आज विचारा 10 वर्षानंतर 5व्या क्रमांकावर आहे. आणि ते 2030ला 3ऱ्या क्रमांकावर येईल. अमेरिका, चायना, भारत ही प्रगतीची भाषा कोण करते? मोदी साहेब, बीजेपी आणि आमचे मित्र पक्ष. आणि हे आमच्या अमित शहानी मोदी साहेबांनी 370 कलम रद्द केले. आज जम्मू काश्मीरमध्ये काय वातावरण आहे? मागील 10 वर्षामध्ये या देशात कोणती अतिरेकी कारवाई झाली नाही. त्याचं श्रेय देत नाही. मोदींनी देश सांभाळला. मोदींनी साहेब हा भारत प्रगत केला. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत.
त्याचं कौतुक न करता मोदींबद्दल अपशब्द आता उद्धव शिव्या देतो. मी नक्कीच बोलतो वेळ लागला असेल नाही तर पंतप्रधानांना आपली ताकद 5 खासदार पंतप्रधान का बोललो कोण नाही बोलणार धाडस करणार. वडिलांचं तत्वज्ञान वडिलांनी शिवसेना निर्माण करताना जी आयडिओलॉजी स्वीकारली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना हिंदू धर्मासाठी रक्षणासाठी शिवसेना मग हिंदू धर्माचं रक्षण केलं. मराठी माणसांच्या मराठी तरुणांना तरुणींना पोटाचा प्रश्न नोकऱ्या निर्माण केल्या. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकांना रोजगार नोकऱ्या या जिल्ह्यात मिळतील. 1 2 4 5 50 कारखाने आणले ना. कर्तृत्व शून्य माणूस फक्त स्वार्थ स्वतःचा. ज्या माननीय बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्व मी सोडणार नाही हिंदुत्वाचा जो विचार करणार नाही त्या पक्षाची मी कधी युती करणार नाही. एक वेळेला मी पक्ष इथे बंद करी असे माननीय बाळासाहेब. आणि हा मुख्यमंत्री पदासाठी टुनकर उडी मारून सरळ आमच्या शरद पवारांच्या मांडीवर आणि दिल्लीला जाऊन सोनिया गांधीकडे लोटांगण मला मुख्यमंत्री करा. अक्कल शून्य माणूस. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो. फार जवळचे संबंध साहेबांचे. याला सरकार चालव प्रशासन कसं चालवतात माहित नाही. राज्यासमोरचे प्रश्न का जनतेला काय लागतं काय द्यायला पाहिजे प्रगती कशी होते राज्याचा बजेट कसा असतो. महाराष्ट्राचा बजेट अन्य राज्यापेक्षा मोठा आहे 5.5 लाख कोटीचा. काही गंध नाही. आणि म्हणूनच 2.5 वर्षात 2 वेळा फक्त मंत्रालयात गेला. मग बांधवांनो मला तुम्हाला सांगायचं त्यांच्यावर टीका यासाठी करतोय. काल येऊन गेले गेल्या 1.5-2 महिन्याची टीका बघा आमच्या नेत्यांवर. मी सांगत होतो अरे वैचारिक बोल बौद्धिक बोल विकासावर बोल. या राज्यातल्या तरुणांबद्दल तरुणींबद्दल भविष्यात त्यांनी विकास कसा करावा उद्योजक कसं बनावं पर कॅपिटल इन्कम स्वतःचं उत्पन्न कसं वाढवा स्वतःच्या उत्पन्नाबरोबर देशाचा जीडीपी एक्सपोर्ट कसा वाढेल यावर बोल रे बाबा. नाही त्याच्यावर उद्धव आपले मोदी साहेब गेले काय शिंदे साहेबांवर येतात. खोके पेटी याचा विषयच नाही. उद्धव गंगेचा पत्रकार हो एक विचारा माझा प्रश्न त्यांना उद्धव ठाकरेचा काय व्यवसाय किंवा काय नोकरी करतो. सामना एक प्रिंट मीडिया सोडला काय व्यवसाय काय नाही. मर्सिडीज गाडी दुसरा बंगला कसा होतो. 1 नंबर भ्रष्ट माणूस भ्रष्ट माणूस. काँग्रेसच्या बरोबर यासाठी गेला काँग्रेस भ्रष्टही आहे आणि या देशाला लुटायचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसचे 50 खासदार आहेत. आमच्याकडे मोदी साहेबांकडे 303 आहे. विरोधी पक्ष नेता पण काँग्रेसकडे नाही त्याला 54 लागतात. यांचे 50 उद्धव 5 आणि शरद पवार 3 सगळे म्हणून 58. आणि आम्ही आता 303 आज 400 होणार. कोणाचा पाठलाग करताय कोणाला चॅलेंज देता. अरे तुला तडीपार करायची भाषा बोलतो. मोदींनी ठरवलं ना 24 तासात तडीपार तुला करू शकतो 24 तास पण नाही करत. मेहरबानी सांग बांधवांनो आपल्याला हा भारत घडवायचा. मोदींनी सांगितलं या भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष 2047 साली होणार. 2047 ला हा भारत जगाच्या पाठीवर एक विकसित भारत आत्मनिर्भर महासत्ता बनणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक सुरुवात अति महत्वाची आहे.
भारतासाठी 140 कोटी जनतेसाठी, आमच्या तरुण तरुणीच्या भवितव्यासाठी, या देशात असलेले गरीब आणि महिला आणि शेतकरी यांच्या उत्कर्षासाठी ही निवडणूक किंवा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही आपली गरज आहे, जनतेची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही गांभीर्याने मतविरोधक का? मोदी एवढं चांगलं काम करतायत, कसले पक्ष बाकीचे? एक ना बरोबर भाराभर चिंध्यावर पत्र 27 पक्षाचे लोक दिल्लीला जमले. अरे 27 पक्षाचे खासदार किती? 58. अरे आमच्या हातात 303. काय करू शकणार का? पण ते 27 पक्ष, त्यांचं अस्तित्व समाजात काय? समाजात काय? आज मोदी 3 लाख 4 लाखाच्या सभा भारतभर येत आहेत. आमच्या कोल्हापूरला सभा झाली, 3 लाख लोक होते. गोव्याला सभा झाली त्याच दिवशी, तिथे पण 2-3 लाख लोक जमले. लोक ऐकायला येतात, मोदींना पाहायला येतात. ते म्हणतात अरे 500 वर्षापासून लोक म्हणत होते अयोध्येला रामललाचे मंदिर व्हावं. कोणी केलं? काँग्रेसने केलं. हे 27 पक्षावर एक ना भारावर चिंध्या जमवल्या का? ऐकायचं नाही. कोणी केलं? माने मोदी साहेब. मी मुद्दाम जाऊन पाहून आलो. काय सुंदर मंदिर, अभिमान वाटला माने मोदी साहेबांबद्दल. चांगल्याला चांगलं म्हणणं बांधवनो हा माणुसकीचा धर्म आहे, तो विरोधकांना नाही कळला अजून. चांगलं म्हणा ना मोदींनी केलं, अरे अभिनंदन करा. काँग्रेसवाल्यांना आमंत्रण देऊन पाहायला नाही आले. आमचा रामलला तो ऐटीत त्या देवळात बसलाय, नाही आले. त्यांना मतदान देणं का? उद्धव ठाकरे टीका केली त्या दिवशी मोदींवर, त्याच्या उमेदवार 10 वर्ष खासदार आहे. कधी आला तुमच्या चिपळूणमध्ये? एक योजना सांगावं. पूर आला गेल्या वर्षी, मी निलेश आम्ही सगळे आलो. ज्यांच्या दुकानात पाणी गेलं सगळीकडे पाणी आम्ही केली. पत्रकार परिषदी घेत आला का खासदार? कोणाला मदत केली का? नाना पाटेकर, त्याला डंपर पाहिजे होते, मला फोन केला. तुम्हाला पहिल्या नावाने हाक मारतो, नाना माझा मित्र आहे. नारायण, निलेश कुठे आहे? गेलो चिपळूणला. जरा त्याला सांग मला काही डंपर पाहिजे. त्याला सांगतो. आणि निलेशला सांगितलं, डंपर दिले. याचा 1 डंपर 5 डंपर दिले का खासदाराने? त्या उद्धव ठाकरेंनी? नाही. परोपकार यांच्या रक्तात नाही. काम करून लोकांचं काम करून आपल्याला मतदान द्यावं, लोकांनी करावं, यासाठी ते कधी प्रयत्नशील नसतात. आयत्या बिळावर नागू सभा घेतली. त्याला वाटलं सहानुभूती. पत्रकार म्हणजे 2-3 पत्रकार परिषदा आज सकाळीच झाला. दिल्लीवरून आले ते पत्रकार, महाराष्ट्राचं काय माहित नाही. मला विचारता राणेजी, मला हा बोले ये शिवसेना को सहानुभूति मिलने वाली है? बोला भाई साहब ये सहानुभूति कहाँ मिलती है? बोलो मैं भी जाके खरीद लेता हूँ. कहाँ मिलती है? नहीं बोले, सब बोलते कि उद्धव को सहानुभूति. किस लिए सहानुभूति? गाली देता है लोगों को इससे. हमारे पीएम साहब को दे रहे हैं, हमारे अमित भाई को दे रहे हैं, देवेंद्र फडणवीस, इसलिए सहानुभूति. किस वास्ते देगा? अरे फेलियर मुख्यमंत्री है, इसको कुछ काम नहीं आता है, ना प्रशासकीय काम आता है, ना डेवलपमेंट का आता है, ना कुछ बिजनेस कर सकता है. बांधून एक गोष्ट सांगतो. औषधामध्ये 15% खाल्याचं सांगितलं. पत्रकार हो, तुम्ही पण जरा सांगा, चौकशी करायला. कोरोना काळात माझं पण प्रिंट मीडिया, सगळे प्रिंट मीडिया आणि चॅनल लॉस, सगळे लॉस. एकच प्रिंट मीडिया सरप्लस. कुठला? सामना. तोही किती? लाखात नाही, 42. म्हणजे बघा, अशा कोरोना काळात लोक मरतायत आणि याने ब्लॅकचे पैसे व्हाईट करायला सामनाचा उपयोग. रेकॉर्डवर आहे का माझं काय आयुष्य? हे वृत्तपत्रात आलेलं आहे. विधानसभेत चर्चा झालेली आहे.
अजून एक गोष्ट सांगतो पत्रकार आम्हाला प्रश्न विचार, क्या आप इधर रत्नागिरी में जो फैक्ट्री आनी है जैतापुर, ऐसी जो फैक्ट्री आते हैं उनको विरोध क्यों हो रहा है? मला जाके पूछो मातोश्री, का विरोध माहिती आहे? मी त्या हाऊस मध्ये होतो, महाराष्ट्राचे मंत्री होते. एक प्रश्न आला की जैतापूर हा प्रकल्प चालू झाल्यास पर्यावरणाचा धोका होईल का, असा क्वेश्चन. त्यावर काय प्रश्नोत्तर झाली, तेवढाच गदारोळ झाला, सभागृह बंद पडलं, आरोप प्रत्यारोप. परत सुरू झालं. मी हात वर केला, मला बोलायचंय. हातात एक कागद घेतला, गेलो बघा. 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर काय उद्योजक गेले होते, वीज निर्माण करणारे कोळशापासून 38 उद्योजक गेले आणि त्यांनी काय उद्धवजींना रिक्वेस्ट केली, विनंती, उद्या जो राजापुर का जैतापुर प्रकल्प आप शुरू नहीं करिए, वो करेंगे तो उसकी बिजली एकदम रिजनेबल है. हम जो बिजली बनाते हैं कोयला से, उनके दाम ज्यादा है, आप चालू नहीं करना. उद्धव जी बोले यार उसके बारे में हम सोचेंगे, मगर हमारा क्या, नहीं सब कुछ पहुंच जाएंगे. मग एक तिथे बरोबर असतात बाजूला, ते बोले अरे ऍडव्हान्स देके जा. 5 कोटी ऍडव्हान्स दिले, 50 कोटी ठरले आणि जैतापूर बंद केल्या लोकांनी. आज विजयचा तुटवडा भारतात आहे, महाराष्ट्रात नाही. काय प्रवृत्तीचे आहेत. मी मंत्री त्या तिकडे हाऊस मध्ये होतो आणि मंत्री होतो. उद्धव खुलासा कर, नाही सांग. लोकसत्ता झालेली बातमी होती आणि आता प्रचार करतात, दिशाभूल लोकांची करतात. यांना निवडणूक लढवण्याचा, मत मागायचा नैतिक अधिकार बंधू भगिनींना नाहीये. मी 39 वर्ष होतो, माननीय बाळासाहेब जिवंत होते ना, 39 वर्ष होतो, वयाच्या 15 वर्षापासून आम्ही घर दार काही पाहिलं नाही. एक बाळासाहेब हे दैवत मानायचो आणि ते सांगतील ते करायचो. एक प्रकारे वेळ होतो बाळासाहेबांवर, पण ते बाळासाहेब आणि हे जमीन अस्मान फरक आहे. साहेब देतील तो शब्द पुरा करायचे, हा शेतीत तो शब्द मोडायचं, ही याची प्रवृत्ती आहे. स्वार्थी विकृत माणूस, विकृत. ये ना माझ्या स्टेजवर ये, बोल माझ्याशी, कोणत्या विषयावर जगाच्या बोल, चल मी तयार आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलाय. तू त्या अभ्यासच्या ह्याच्यामध्ये तू कधी तिसऱ्या माळा दुसऱ्या माळावर आलाच नाही. हा तिसऱ्या माळावर राहायचा साहेब, सेकंड फ्लोअरला, दुसऱ्या माळावर मी भेटायचो सेकंड फ्लोअर. आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका. असली सहानुभूती कशासाठी, काय 2-2 बंगले, 2-2 बंगले आहेत, मर्सिडीज गाडी आहे, एक नाही अर्धा डझन आहे. कोण घरात काम करतं, आदित्य करत नाही, उद्योग कोण करतं, कोणी नाही. मग सहानुभूती काय, उपासणार होते म्हणून सहानुभूती. बाळासाहेबांचा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे, कारण साहेबांनी मला सांगितलं होतं, नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोलू नको. साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना, तर उद्धव ठाकरेंनी दिला. कोणी दिला नाही, त्यांना छळ केला नाही. 20-20 दिवस थर्ड फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला यायचं नाही, लिफ्ट खाली. काय बाळासाहेबांचं नाव सांगतो, लाज वाटली पाहिजे सांगायला. अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो, पण जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय. उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येशील ना, तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना, निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून दे. फक्त साहेब गेल्यानंतर पुळका, माझे वडील चोरले, अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का, दिलं कसा वागला. एक वेळेला 22 दिवस परदेशात गेला, लंडन 22 दिवस. माझी ड्युटी असायची, हा परदेशात जायचा एकटा असताना, हा पण साहेब आणि साहेब जरा लक्ष द्या. मी रोज 7:30ला साहेबांकडे जायचो, 2-2.5 तास बसायचो, यायचो. ते जेवले का मी यायचो.
एक दिवशी साहेब म्हणाले, बघ पोटची मुलं, आज 21 दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला. 21 दिवस कसं राहू शकतो? वडिलांचं वय, त्याचं आजारपण, आणि 21 दिवस फोन नाही. म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले. अरे वडील काय तुझ्या काय काय हकीकत आहे? तू काय काय केलं मला माहिती आहे. तू आमच्या पंतप्रधान अमित शहाना बोलशील ना, तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात, त्या मातोश्री 2दा पळून गेला होता हॉलिडे मध्ये राहायला, बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलिडे. ठीक आहे, मी सरांना मनोहर जोशींना फोन केला, ते मुख्यमंत्री होते. साहेब म्हणत सर म्हणत सर जा ना साहेबांना जरा सांगा त्यांना घरात गेलं. मी जाऊन आलो, माझा ऐकत नाही, तू जा. गेलं सर प्लीज जा, नाही तर आपण दोघं. नाही मला साहेबांनी सांगितलं परत या विषयावर यायचं नाही. ठीक, मी सर फोन केला. 7:30 वाजले होते. साहेब मी नारायण बोल, यायचं आहे. काय विषय? मी आल्यावर सांगतो. नाही तू आत्ता सांग. नाही मला साहेब यायचंच आहे. नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही. मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांग. थोडं माझं आणि त्यांचं फार म्हणजे चालायचं प्रेम. गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब, तुम्ही उद्धवजीकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका, मुलगा म्हणून पाहावं आणि त्यांचं ऐकून घ्यावं. एकदा ऐकून घ्या, परत मी कधीच येणार. बोले कसा वागतो, कसा बोलतो? साहेब माफ करा, तुम्ही वडील आहात. अर्धा तास माफ करा मला बोलल्यानंतर बोलले जा त्याला घेऊन ये. हॉलिडे मध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचू जाईल. असं 2दा बोल रे, नाही म्हणून येऊन बोल, नाही म्हणून. मी वयाने लहान होतो पण साहेबांचं प्रेम मिळवलं. साहेब माझा शब्द मोडत नव्हते. मी शिवसेना सोडून निघालो, मला काढलं नाही कोणी. असं एक पत्र काय लिहिलं हाताने. साहेब बसले होते खुर्चीवर. बोललं साहेब मी शिवसेना सोडतो, मी चाललो. मी पण वर पाहिलं नाही, ते पण पाहिलं तयार का. मी सांगितलं माझा आणि उद्धव नाही जमत, काम करू देत नाही. विचार कर. नाही सर मी काम करू शकत नाही, मी चाललो. पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघालो. दुसऱ्या दिवशी 8 वाजता सकाळी फोन आला. उठलास? म्हणलं हो सर. राग शांत झाला? म्हणजे रागाचा प्रश्न आहे साहेब, मला नाही काम करू देणार, माफ करा मला, माझ्यावर रागू नये. मग विचार कर आणि तुला वाटलं परत त्यावर तर केव्हाही ठीक. हे प्रेम होतं तरी मी सोडून मला नाही काढलं. बाळासाहेब का सोडून गेला मी? 39 वर्षानंतर 15 वर्षाचा असताना मी शिवसैनिक झालो ना. वडिलांचं ऐकलं ना, आईचं कोण बेफाम संघटनेचं काम केलं. अख्ख्या महाराष्ट्रात नारायणाला जो शिवसैनिक आहे ना सगळं ओळख. शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना मोठी व्हावी, सत्तेवर यावी. उद्धव काम केलंस काय रे तू? केलंस? एक तरी आमदार निवडून आणण्याची लायकी आहे तुझी? या महाराष्ट्रात शिवसेना घडवली, वाढवली, फोफावली आमच्यासारख्या सैनिकांनी आजकाल जगात नाहीये. मी नशीबवान आहे, आई वडिलांचे पुण्य आहे की आजही मी हयात आहे. साहेबांनी काय नाही पद्धत, मुख्यमंत्री त्यांनी दिला हो, हा असताना दिला. मुलगा असा असताना मला साहेबांनी मुख्यमंत्री केलं. तो पोटसूळ जास्त, माझ्या राग म्हणून जास्त. असं जाऊ दे विषय. तो बांधवांनो 7 तारीख ती म्हटला आमच्या निकम साहेबांनी, आमच्या उदय साहेबांनी इथल्या पूर्व परिस्थितीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न इथे सांगितले आपल्या.
मी आपल्याला एकच सांगेन, खासदार झाल्यानंतर 1 वर्षानंतर एकही प्रकल्प शिल्लक राहणार नाही एवढी हमी देतो तुम्ही. माझी काम करण्याची पद्धत मी आल्यापासून पाहतोय ना, तिथून मागे टाळाच वाजतो. चिपळूणचेच लोक आहात ना तुम्ही? अहो एवढी भूक लागली तरी पोटतिडकीने बोलतो. ही माझी 9वी सभा आहे, दिवसाची 9वी. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, जेवढी कामं मी लिहून घेतले, माझ्या पीए मागेच आहे, त्यांनी लिहून दिले. ब्लू लाईनचा पण प्रश्न जो उदय सामान्य मांडला, पूर परिस्थिती मला माहिती आहे विषय. देशपांडे त्याचे आर्किटेक्ट आहे. मी आत्ताच निकम साहेबांना सांगितलं, 7 तारीख नंतर या राज्याचे प्रमुख मुख्य सचिवांकडे आपण बैठक लावूया आणि पूर परिस्थितीवर ताबडतोब उपाय, आणि पैसे लागले तर केंद्र सरकारकडून मी हे पैसे मी या ठिकाणी आणीन, हे मी त्यांना सांगतो. पाहतो ना, आपलं चालतं, केंद्रातही चालतं, राज्यातही चालतं, आणि लोकांसाठी जे चालतं त्याचा वापर करतो. माझ्यासाठी गरज नाही. मी स्वतः व्यावसायिक आहे. मी उद्धव ठाकरे सारखा बेकार नाही, मी उद्योजक. आणि त्यामुळे जो उद्योजक असतो, ज्याच्याकडे पैसा असतो ना, तो दुसऱ्याच्या खिशात हात घालत नाही. याने कोरोना काळात औषधात पैसे खाल्ले ना, म्हणजे दुसऱ्याच्या हातात हात घातला ना, कारण हा भ्रष्टाचाराने जगणार आहे. आणि मग सांगेन की ही सगळी कामं वर्षाच्या आता पूर बंधारा सुरू करू तर बंधारा 1 वर्षात होईल का 1.5 वर्षात, ते मात्र कन्स्ट्रक्शन करणाऱ्यावर डिपेंड राहील. पण हे शिल्लक ठेवणार नाही. सिंधुदुर्गात मी कुठलं काम अपूर्ण नाही ठेवलं. सिंधूचा पर कॅपिटल इन्कम पण बांधून रत्नागिरीपेक्षा जास्त आहे. मी सांगणार नाही, नाही तर निकम म्हणे साहेब काय, मग लोक म्हणतील तुम्ही काय केलं. उद्या म्हणायला साहेब मी पण मंत्री आहे, लोक म्हणतील अरे तुम्ही काय केलं, राणे साहेब करू शकतात. नाही, आम्ही सगळे मिळून इथलं दरडोई उत्पन्नही वाढू, इथल्या सुखसोयीचा दर्जा आम्ही वाढू. शाळा कॉलेज इथली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, IAS IPS, काही कालांतराने कलेक्टर रत्नागिरीचा पण या जिल्ह्यातलाच येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याजोगं आपण काम करू. पण हे करत असताना मध्ये 7 मे रोजी जी निवडणूक होणार आहे, मोदी साहेबांची हॅट्रिक होण्यासाठी, आणि हॅट्रिक मध्ये 400 पार मध्ये आपला तुमच्या जिव्हाळ्याचा, तुमच्या या रत्नागिरीचा, कोकणाचा सुपुत्र 400 मध्ये असावा, यासाठी तुम्ही मला भरघोस मतदान कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही सर्व जर मोठ्या संख्येने आलात, वेळी टाळ्या पण मारून प्रोत्साहन दिलं, तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वरांनी द्यावं अशी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.